सेनगाव ते रिसोड राष्ट्रीय महामार्गावर बोलेरो पिकअप आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय। या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। दिनांक 8 मे रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास कवठा पाटी ते वटकडी पाटी दरम्यान पिकअप वाहन आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला होता। या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। सेनगाव तालुक्यातील रिधुरा येथील विश्वनाथ गाडे आणि चंद्रकांत काळे हे रिसोड येथून ट्रॅक्टरने हळद शिजवण्याचे यंत्र घेऊन रिधुरा गावाकडे येत असताना पिकअप वाहनाने त्यांच्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला असून या अपघातामध्ये विश्वनाथ गाडे आणि चंद्रकांत काळे यांचा मृत्यू झाला तर पिकअप चालक बालाजी इंगोले हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आल्याची माहिती आज 9 मे रोजी सकाळी 8 वाजता मिळाली आहे। गाव माझा न्यूज करिता गजानन देशमुख, सेनगाव, हिंगोली।